कशी डोंबिवली हादरली, मात्र संपूर्ण घटनाक्रम काय झाला तो आता तुम्ही परत पहा। हाहाकार, स्फोटाने हादरलं डोंबिवली शहर। 4 ते 5 किलोमीटर धुराचं साम्राज्य। घरांच्या काचा फुटल्या, लोकांनी घर सोडलं। डोंबिवलीकरांची सकाळ उजाडली ती या भयानक दृश्यांनी। महाभयंकर स्फोट, त्यानंतरचा आगडोंब, शहरभर पसरलेले धुराचे लोट, घर सोडून जीवाच्या आकांताने पळणारे नागरिक आणि जीवासाठीचा आक्रोश। डोंबिवलीतल्या MIDCतल्या प्रोबेक कंपनीत 11:30च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला। स्फोट भयानक होता। आजूबाजूच्या 6 कंपन्यांपर्यंत आगीच्या झळा पोहोचल्या। आग पसरू लागली आणि पाहता पाहता प्रोबेकसह 6 कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। कंपनीत काम करणारे कर्मचारी, रस्त्यांवरून चालणारे नागरिक धूर आणि आगीच्या झळांमध्ये अडकून पडले। डोंबिवलीत आक्रोश सुरू झाला। बिल्डिंगच्या काचा फुटल्या, घरांचं अतोनात नुकसान झालं, आसपासच्या परिसरामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं। लोकांच्या घरात काचांचा खच पडलेला, घराचे पडदे फाटलेले, सगळं काही अस्तव्यस्त। लोकांना आपलं घर देखील ओळखू येत नव्हतं। 150हून अधिक जखमी झाले। कुणाच्या डोक्यात काच घुसली तर कुणाच्या अंगात काचा गेल्या। धुरामुळे लोकांना भयानक त्रास झाला, तर बिल्डिंग हादरल्यामुळे अंगावर फर्निचर पडून लोक जखमी झाले। आजूबाजूच्या कंपन्यांना आगही लागली। भूकंप झाला की काय असं समजून लोक सैरावैरा पळू लागले। जखमी रस्त्यावर पडले, स्थानिकांनी मदत केली। खांद्यावर उचलून मिळेल त्या वाहनाने जखमींना रुग्णालयात दाखल केलं गेलं। कंपनी पूर्णतः जळून खाक झाली, जमीनदोस्त झाली। आगीवर नियंत्रण मिळत नव्हतं। पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले। युद्धस्तरावर काम सुरू झालं। लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। 2 ते 3 किलोमीटरचा परिसर पूर्णतः रिकामा करण्यात आला। वीज पुरवठाही खंडित केला। आसपासच्या परिसरातल्या लोकांना घरं सोडण्यास सांगण्यात आलं। NDRFच्या टीमला पुण्याहून पाचारण केलं गेलं। राज्यातला हा बहुधा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट असावा। भयानक, भयंकर, महाभयानक या स्फोटाला काय म्हणावं हे सध्या डोंबिवलीकरांना समजत नाहीये। या कंपन्यांमुळे MIDC आगीच्या बॉम्बवर बसलीये अशा अनेक तक्रारी झाल्या, पण प्रशासनाने याकडे लक्षच दिलं नाही।
आता स्फोटानंतर आरोप प्रत्यारोप सुरू होतील, चौकशी होईल, रिपोर्टचे कागदी घोडे नाचवले जातील, पण परिस्थिती खरंच बदलेल का, हा मुळात प्रश्न आहे. ही घटना निष्काळजीपणामुळे झाली हे स्पष्ट आहे. त्यामुळे रिपोर्टचे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरकारने अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आता डोंबिवलीकरांना या देवेंद्र फडणवीस सरकारकडून आहे. सीमा दाते, रुजुता लुकतुके, सुरेश काटेसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली.